राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. कुडाळ मालवण मतदारसंघातील नेरूर, चौके आणि सोनवडे यासारख्या रस्त्याची कामे 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच चांगल्या पद्धतीने झाली आहेत. प्रशासनाने गाळ उपसा आणि पाणी टंचाईबाबत ऑनलाईन बैठक घेऊन पावसाळ्याची उत्तम तयारी केली असून या यशाचे श्रेय त्यांनी अधिकाऱ्यांनाही असल्याचे आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केले. यावेळी राणे काय म्हणाले ते पाहूया. सर्वात अगोदर मी नवनिर्वाचित आमदार श्री रवींद्रजी फाटक जे आमच्या जिल्ह्यातले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत, ते आमदार झाल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. बिनविरोध ती निवडणूक झाली. तसंच मी सन्माननीय अनिकेत तटकरे हे आमदार झाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. कोकण या विधान परिषद निवडणुकीच्या तयारीच्या माध्यमातून मी त्या प्रक्रियेत होत असल्यामुळे आता सन्माननीय मंत्री भरतशेठ गोगावले यांना शब्द दिल्याप्रमाणे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री हे घोषित झाले पाहिजे, कारण का तसं ठरवलं गेलेलं आहे. ती प्रक्रिया आता लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे ही मागणी आमची शिवसेनेच्या वतीने आहे. तसेच आमचे रायगडचे आमदार महेंद्रजी दळवी, तसेच आमचे दुसरे आमदार महेंद्रजी थोरवे यांनी जे प्रस्ताव आणि मागण्या ठेवल्या या निवडणुकीच्या माध्यमातून, त्यांनाही त्या अनुषंगाने न्याय मिळाला पाहिजे. कारण का आता शिवसेनेची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली. आता जे शब्द दिले गेले ह्या निवडणुकीच्या माध्यमातून ते लवकरात लवकर पूर्ण व्हावेत हीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मागणी आहे, इच्छा आहे. साहेब, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणासह अनेक ठिकाणी विधान परिषद उमेदवारांच्या माघारीसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करण्यात आले. दिवसभरात सुमारे 150 कोटी रुपये खर्च करण्यात आले. काही ठिकाणी उमेदवारांना माघार घेण्यासाठी मोठ्या रकमा देण्यात आला असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊत हे नेहमी रोजच बोलत असतात. त्या रोज बोलण्याच्या पलीकडे त्यांच्याकडे आता काहीच उद्योग राहिलेले नाही. हे फिगर कुठून आले, कसे आले, आणि हे जर खरे असतील तर त्यांनी रीतसर तक्रार केली पाहिजे. ते मीडियावर का बोलतात? तुम्ही तक्रार करा, अमुक अमुक माहिती माझ्याकडे आली आहे, रीतसर तक्रार केली, FIR झाला तर त्याच्यावरती काहीतरी निर्णय होऊ शकतो, कोर्टामध्ये ते चालू शकते केस. तुम्ही नुसते मीडियासमोर आरोप कराल, त्याला अर्थ कुठे आहे? त्याला हातपाय असते तर त्यांनी रीतसर तक्रार केली असती. त्यांना पण माहिती आहे आरोप खोटे आहेत, पण त्यांना विरोधक म्हणून काहीतरी बोलायचं आहे म्हणून ते बोलत असतात. ते असं देखील म्हणतात कोकणातील एका माघारीसाठी 25 कोटी रुपये दिल्याची माहिती आमच्याकडे आहे. त्यातील 15 कोटी रुपये मुंबईतील BKC परिसरातील एका हॉटेलमध्ये देण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केलाय. मग CCTV फुटेज अशा हॉटेलमध्ये मुंबईमध्ये जवळपास लाखभर CCTV असतील साहेब, बरोबर आहे? BKC म्हणजे कुठे आलं? कलानगरच्या मागे. एवढे CCTV असताना जर एवढा मोठा व्यवहार झाला तर बॅगा इकडच्या तिकडे ठेवल्या गेल्या असतील, काहीतरी पुरावा असेल ना, कुठेतरी रस्त्याच्या CCTV मध्ये काहीतरी आलं असेल. तर माझी विनंती आहे संजय राऊतांना की हे सगळं बोलण्यापेक्षा तुम्ही ते पुरावे सादर करा, म्हणजे विषय सुटला. म्हणजे तुमच्या आरोपांना पण कुठेतरी तथ्य असं कुठेतरी लोकांना वाटेल. नाहीतर नेहमीप्रमाणे त्यांच्या आरोपांना काहीच तथ्य नाही. उमेदवारी मागे घेण्यामागे करोडो रुपयाची उलाढाल झाली असा आरोप देखील त्यांनी. तसंच मी आपल्याला सांगितलं, ह्यांच्या साहेबांचं प्रश्नाचं उत्तर देताना मी तेच सांगितलं, जर तुमच्याकडे काही पुरावे असतील. आता बघा, ती सीट गेल्यातच जमा होती. बाळ माने स्वतः काय बोलले कालच्या त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये की त्यांचीच मतं त्यांना मिळणार की नाही ही शंका आहे, आणि त्या शंकेपोटी तरी ती उमेदवारी मागे घेतलेली आहे. म्हणजे उबाटाचीच मतं त्यांना मिळतील का नाही, म्हणजे इन शॉर्ट महाविकास आघाडीची मतं त्यांना मिळतील का नाही ही त्यांना शंका होती.
तुमची मतं तुम्हाला शाबूत ठेवता येत नाही. तुमच्या उमेदवारांना मागून घेतलेली उमेदवारी होती ती, लक्षात ठेवा. कोणी लादलेली नव्हती. बाळ मान्यांनी मागून घेतलेली उमेदवारी होती. आणि जेव्हा त्यांना कळलं की ह्यांचीच मतं मला मिळणार नाहीत, त्या शंकेपोटी त्यांनी ती माघार घेतली. आता उगाच आरोप हे करत राहणार, याच्यामध्ये काय तथ्य नाही. साहेब, पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने पूरस्थिती निर्माण होते, मात्र यावेळी गाळ उपसा मोठ्या प्रमाणात झालाय नदीमधला, आपल्या मनसा नदीचा जो झालेला आहे, कसं पाहताय? साहेब, तुम्ही ह्या कुडाळ मालवण मतदारसंघाची एक फेरी मारा. दुरुस्तीचे पैसे आता हा जो नेरूर चौकी रस्ता आणि सातत्याने सोनावडे रस्ता असेल, आजूबाजूचे रस्ते असतील, जे कधी दुरुस्त व्हायचे नाही, आज ती कंडिशन बघा. पहिल्यांदा 10 वर्षांनी आपला मतदारसंघ हा जसा दिसतो, मी काय ते क्रेडिट सगळं माझ्यावर घेत नाही, त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचं पण क्रेडिट आहे. पावसाच्या अगोदर त्यांनी जे काही शोधलं आणि त्याच्यावरती उपाय शोधले, तो त्याचाही परिणाम आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आता एकदमच देवकरो परिस्थिती जर बाहेर गेली नाही तर आपण तयार आहोत. मोठ्या प्रमाणामध्ये आपण तयारी केलेली आहे. परवा पण ऑनलाईन पाणी टंचाईची जी मीटिंग झाली, प्रत्येक विभागाची मीटिंग आम्ही घेतलेली आहे. मी तो स्वतः आमसभेमध्ये आणि त्यानंतर पंचायत समितीमध्ये सुद्धा. पहिल्यांदा 10 वर्षानंतर असं मला वाटतं, मी काय देव नाही किंवा ज्योतिषी नाही, पण मोठ्या प्रमाणात आपली तयारी झाली आहे. आणि मला अधिकाऱ्यांचंही मी अभिनंदन करतो, त्यांचंही कौतुक करतो, कारण का तेही खांद्याला खांदा लावून यशस्वी करण्यामध्ये त्यांचाही हातभार आहे. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राईब करा.